श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि आशीर्वादापासून झालेली आहे. आपल्या काळजाच्या तुकड्याला काळजापासून लांब ठेवणं कोणाला जमत नाही, पण ते आम्ही करतोय. आणि सुट्टीनिमित्त आयुष घरी आला होता. त्याच्यासाठी त्याचे लाड पुरवण्याचं चाललं होतं आणि जाताना सोबत नेण्यासाठी खाऊही बनवायचं चाललं होतं. त्यासोबत रेसिपीही शूट केल्या होत्या. त्या 2 रेसिपी आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर कुठेही स्किप न करता व्हिडिओला सुरुवात करूयात. आयुष खूप फूडी आहे. त्याला नवीन नवीन पदार्थ ट्राय करायला खूप आवडतं. पण मला पार्लरच्या कामामुळे प्रत्येक गोष्ट शक्य होत नाही. उन्हाळ्यामध्ये घरी बनवण्यासाठी फालुद्याचं पॅकेट आणलं होतं, पण काय बनवणं झालंच नव्हतं. ते शिल्लक होतं आणि आत्ता आयुष आलं त्या निमित्ताने बनवायचं ठरवलं. काही नाही जास्त कामधाम लागत ह्याला. दूध गरम करायचं आणि त्याच्यामध्ये ही पुडी टाकून द्यायची. सगळे इन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये आहेत. आणि जर कोणाला याची पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर याच्या आधीही मी आपल्या चॅनलवर अपलोड केली होती. त्याची लिंक याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मला काही हे असलं जास्त आवडत नाही. त्याच्या पप्पांना त्यांना खूप जास्त आवडतं. तो शाळेनिमित्त बाहेर गेलाय, तसं आम्हीही घरामध्ये नवीन काय बनवलं नव्हतं. खाण्यासाठी किती चौघजण, चौघातल्या एकाला जास्त काही असे पदार्थ आवडत नाहीत. मग तिघांसाठीच काय बनवणार, म्हणून मग आपली भाजी भाकरी ठीक आहे. आज डामट्याचे लाडू बनवणार आहे आयुषला सोबत नेण्यासाठी खाऊ. हे गिरणीतून डाळ दळून आणलेलं पीठ आहे. त्याच्यामुळे थोडेफार कण असतात, त्याच्यामुळे चाळणीने चाळून घेते. तुम्ही म्हणत असताना हॉस्टेलला जाताना खाऊ का बरं देत आहे? तिथे जेवण नाही आहे का चांगलं? तर जेवण खूप अतिशय चांगल्या क्वालिटीचं आहे, त्याच्यात काही वाद नाही आहे. फक्त जेवणाच्या वेळा आहेत थोड्या लवकर थोड्या उशिराच्या आहेत, त्याच्यामुळं पोरांना खाण्यासाठी हा खाऊ. तसं आपलं सातत्याने काही जाणं होत नाही. 15 दिवसातून महिन्यातून आपली चक्कर होते, तोपर्यंत मुलांना हा खाऊ पुरतो. सगळं पीठ असं चाळून झाल्याच्या नंतर ना याच्यामध्ये फूड कलर येलो कलरचा तो आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत, कारण की पिवळा कलर येण्यासाठी. कुणाला आवडत नसेल त्यांनी स्किप केलं तरी चालेल. थोड्याशा प्रमाणामध्ये मीठही टाकायचं आहे, चव येते त्याने. खूप कमी प्रमाणात बनवते. अर्धा किलोची क्वांटिटी घेतलेली आहे इकडे. माझ्या पप्पांकडे जायचं असतं तर मी नक्की 1-1.5 किलोचे बनवले असते, कारण की त्यांच्या खूप जीवाचा भाग आहे. पप्पांना खूप जास्त लाडू आवडतात आणि आयुषलाही खूप जास्त गोड आवडतं. करण्याची 2 कारणं होते. त्याला गोड आवडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये तूप कमी होतं. बेसन लाडूला होईल एवढं पुरेसं नव्हतं, त्याच्यामुळं डामट्याचे लाडू हाच मार्ग मी निवडला. आपल्या साध्या पाण्यामध्ये ना चांगलं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपण पुऱ्यांसाठी घट्ट पीठ मळतो तसं आपल्याला इकडं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्याच्या नंतर 10 ते 15 मिनटं ह्याला असं झाकून ठेवून रेस्ट द्यायचं आहे. त्यानंतर ना आपल्याला इकडं पाक बनवण्यासाठी ठेवायचं आहे. बेसन पीठ आपण अर्धा किलोच्या प्रमाणात घेतलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला अंदाजे पाक बनवायचा आहे. मी असं काही मोजून मापून काहीच घेतलेलं नाही आहे इकडं पाकासाठी. गुलाबजामुन बनवायचे असो नाही तर रव्याचे लाडू बनवायचे असो किंवा आणखी काही त्याच्यामध्ये ज्यामध्ये पाक ॲड होणार असेल तेव्हा वेळेस आहे ना मी फक्त अंदाजाचा वापर करते. मी मोजून मापून काही करत नाही. पण आत्तापर्यंत एकही माझा पदार्थ वेस्ट गेला नाही आहे, खराब झालेला नाही आहे. सगळ्यात थोडंसं इम्प्रूव्हमेंट केली की आणखी छान बनतं. इंडक्शनवरती पाक तयार होतो आहे तोपर्यंत आपण पुऱ्यांची तयारी करूयात. कढई गरम करायला ठेवली. तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतरच याच्यामध्ये पुऱ्या टाकायच्या आहेत. हा बेसन पिठाचा पदार्थ आहे, त्याच्यामुळं पुरी अशी बनवायची की ती आतूनही तळे गेली पाहिजेत, कच्चीपणा अजिबात राहिला नाही पाहिजेत. तर इकडं मी एक लाटी घेतली आहे आणि पुरी कोणत्या पद्धतीने लाटलेली आहे पाहू शकता. तर सगळ्या बाजूने एकसारखी लाटलेली आहे, फक्त मध्ये किंवा किनारे लाटलेले नाही आहेत. तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला याच्यामध्ये पुरी सोडायची आहे, जेणेकरून बेसन आतमध्येही चांगलं शिजलं जाईल. तेल गरम होईपर्यंत मी 4-5 पुऱ्या अशा लाटून ठेवून दिल्या होत्या. त्यानंतर तेल चांगलं कडकडीत गरम झाल्याच्या नंतर एक एक करून पुरी सोडायला घेतली. दामट्याचे लाडू हा प्रकार जास्त करून आमच्या घरामध्ये करत नाही, पण पप्पांना आवडतात त्याच्यामुळं म्हणजे तिकडे माहेरी वगैरे करतात. पण माझी ही 2री का 3री वेळच आहे फक्त बनवण्याची, त्याच्यामुळं मला करताना थोडीशी भीतीच वाटत होती.
हा पारंपरिक पदार्थ आहे आणि ह्याच्या पुऱ्या वगैरे आहेत ना, ज्या आपण बारीक चुरतो आणि त्यानंतर मग मिक्सरला बारीक करतो ना, तर अगोदरच्या काळामध्ये आजी वगैरे असायच्या ना, त्या खलबत्त्यामध्ये उखळीमध्ये ह्या बारीक पुऱ्या करायच्या. एकीकडे सगळ्या पुऱ्याही लाटून तळून झाल्या होत्या, दुसरीकडे पाकही तयार झाला होता. अर्धा किलोच्या लाडूला फक्त अर्धा तास किंवा 1 तास गेला आहे आमचा. करायला गेलं तर प्रत्येक पदार्थ सोपा आणि पटकन होणारा असतो, पण काही जणांना जर करायचंच नसेल, कंटाळाच असेल, तर त्यांना हा पदार्थ अवघडही वाटतो आणि वेळ जाणाराही वाटतो. आयुषने खूप छान अशी मदत केली होती. त्याने पुऱ्या एकदम बारीक चुरून दिल्या. त्यानंतर मी मिक्सरला बारीक केल्या. त्याची अशी पावडर तयार करून घेतली. आयुषमुळे माझं काम पटकन झालं. त्याला नको सांगितलं असताना सुद्धा त्याला मला मदत करायची होती. अभ्यास करून ह्या सगळ्या गोष्टी करतोय, त्याच्यामुळं मग मलाही त्याला करू नको असं म्हणायला आवडत नाही आणि त्याला ह्या गोष्टी शिकल्या किंवा बघितल्या तर तोही पुढे शिकेन किंवा त्याला कधी गरज पडली तर करायची ही वेळ येऊ नये त्याच्यावरती. म्हणून म्हटलं त्यालाही पाहू द्यात, करू द्यात. तर सगळ्या पुऱ्यांची अशी पावडर बनवून घेतलेली आहे. डिंकाचे लाडू केले होते, त्याच्यामुळे ना तुपाचं प्रमाण थोडंसं घरामध्ये कमी झालं होतं, तर मग आत्ता बेसन लाडूला ते तेवढं पुरणार नव्हतं, म्हणून आता मी ह्याच्यात वरून तूप घातलेलं आहे. पुऱ्या आपण तेलात तळून घेतल्या होत्या. त्यानंतर थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये पाक ॲड करायचा आहे. एकदम पाक ॲड करायला जाऊ नका, कारण की नंतर मग ते लाडू बांधायला सोयीस्कर होत नाही. पुऱ्यांचा कलरही छान तळ्या गेल्या होत्या, त्याच्यामुळे छान पिवळा कलर आला होता. जसे विकतचे लाडू येतात तशाच कलरचा होता. जेवढा पाक बनवला होता तेवढा पाक ह्याच्यामध्ये बरोबर ॲडजस्ट झाला होता. छान असे दाणेदार आपले दामट्याचे लाडू तयार झालेले आहेत. अर्धा किलोच्या मापामध्ये भरपूर झाले होते. त्यानंतर इकडं मस्त फालुदा आपला सेट झाला होता आणि मग तो खायला घेतला. तर कशा वाटल्या दोन्हीही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी जर पाहायला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.